ज्याला संपूर्ण महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे हस्तक अडाणी म्हणतात, असभ्य भाषा म्हणतात, गुराख्यांचा नेता म्हणतात, खेडूत म्हणतात, असे मनोज दादा जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिलंय की या अत्यंत क्रश शरीर असलेल्या नेत्यानं महाराष्ट्रातला कोट्यावधी मराठा पुन्हा एकदा जमा केलाय, पुन्हा एकदा, आणि तो आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय, आझाद मैदानावर पोचणार आहे. माझा हा जर नेता एवढा असभ्य असता, खेडूत असता, शिकलेला नसता किंवा त्याच्यामध्ये काही गुणच नसते, आता गुणरत्न सदावर्ते यांच्या इतका तो विद्वान नाही, पण गुणच नसते तर एवढा महाराष्ट्रातला मराठा दादांच्या पाठीमागे आपली पूर्ण ताकद लावून उभं राहिला असता का? यासह अनेक महत्वाच्या विषयाचा खुलासा मी आज करणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, आपल्याला विनंती आहे, आपण अजूनही द रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अंतरवली सराटीतून माणसांचा महापूर आता अरबी समुद्राकडे मुंबईत निघालेला आहे. महापूरच आहे, तो महापूरच आहे. सकाळी जेव्हा मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीतून आपल्या कार्यकर्त्यासह आपल्या समाज बांधवासह बाहेर पडले आणि 4-4:30 वाजता आम्ही जेव्हा आता माहिती घेतली तेव्हा अवघ्या 5-6 तासामध्ये 50 लाखाचा आकडा मनोज जरांगे पाटील यांनी पार केलाय. 50 लाख लोक आता आज या क्षणाला मनोज जरांगे पाटलांच्या या प्रचंड मोठ्या महामोर्चामध्ये महाराष्ट्रातले सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत शांततेत कसल्याही पद्धतीची गडबड गोंधळ न करता सूत्रबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका कडेने, पूर्णपणे रस्त्याच्या एका कडेने वाहतुकीचा सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला त्रास होणार नाही एवढ्या बारीक नियोजनाने, एवढ्या नाजूक नियोजनाने हा मोर्चा त्या मुंबईकडे कूच करतोय. हे सगळं असताना एक प्रमुख मागणीसाठी हा नेता झटत असताना, हा कार्यकर्ता झटत असताना किती त्यांच्यावर बोलायचं, कुणी त्यांच्यावर बोलायचं, कुठल्या भाषेत बोलायचं? गुणरत्न सदावर्ते, महाराष्ट्रातले विद्वान विधिज्ञ महोदय, आपण काय भाषा वापरताय? काय जरांग्या म्हणून आरडताय? काय अशिक्षित म्हणताय? तुला मुंबईत येऊ देणार नाही म्हणताय? येतोय जरांगे, मुंबईमध्ये येतोय, न बोलता येतोय. शासनानं सुद्धा 1 दिवसाची परवानगी दिली आहे आता कायदेशीररित्या. आणि गुणवंत सदावर्ते आपण जी ओरडत होता ना टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर येऊन की मुंबईमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही, दादा मुंबईमध्ये येतोय, आपल्या 2-2.5 कोटी मावळ्यांना घेऊन येतोय. तुमच्यासारखं ते वेडावाकडा ओरडत नाही. तो ओरडतो कशासाठी? समाजासाठी, आमच्या समाजातल्या लेकरा बाळासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या मागणीसाठी. तो टाहो करतो, तो आक्रोश करतो, ओरडतो, उपोषण करतो, आंदोलन करतो, 8-8 दिवस पाणी घेत नाही, जीवाची बाजी लावतो. चष्मे बदलून बोलत नाही, लाखोचे कोट जॉकेट अंगावर घालून लोकांच्या समोर टीव्ही समोर तो आरडाओरडा करत नाही. तो आरडाओरडा करतो आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी. आणि मग हा गुराखी आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे, असभ्य आहे, असंस्कृत आहे, असं अनेक चॅनलवाले, अनेक पत्रकार, महाराष्ट्रातले थोर विचारवंत पत्रकार दादांविषयी ही विशेषणं वापरतात. आणि आज माझी विनंती आहे या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्या पत्रकारांना, उघडा डोळे, बघा नीट, वाघ मुंबईकडे निघाले. आणि हो, कुणाच्या जीवावर निघाला नाही, कुणाच्या सांगण्यावर निघाला नाही. तुम्ही म्हणा, किती म्हणा की मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत, कोणीच नाही. मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं महाराष्ट्रातला कोट्यावधी गरजवंत मराठा आहे. हे आंदोलन गरजवंत मराठ्याचं आहे, हे प्रायोजित नाहीये, त्याला कोणी पैसे पाठवले नाहीत कोट्यावधी रुपये तुम्ही असं करा. हे जरांगे पाटलाचं आंदोलन आहे. मराठा बांधव स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या वाहनाने, स्वतःचं राशन पाणी सोबत घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेत.
जरा ती गाड्या निघाल्यात मुंबईकडे, ते गाडीमध्ये तपासा, जाऊन पहा, तुमचे कॅमेरे त्या गाडीत लावा, तुम्हाला दिसेल, तुम्हाला पीठ दिसेल, मीठ दिसेल, तेल दिसेल, तिखट दिसेल, एक छोटीशी शेगडी दिसेल, स्वयंपाक करण्याची व्यवस्था दिसेल, कांदा, मिरची, लसूण या गोष्टी सुद्धा दिसतील, जिरे, मिरे, मोहरी या गोष्टी सुद्धा तुम्हाला दिसतील. एवढ्या तयारीने ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली मुंबईकडे निघालेली आहे. ते कोणीतरी मला जेवायला मंडप टाकून, जेवायला बसून ताट मला आणून देईल या भरोश्यावर निघालेली नाहीये. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाज बांधव स्वतः करतायत, चहाची व्यवस्था समाज बांधव स्वतः करतायत. म्हणजे ती सेवा करण्यासाठी इतके प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले एक फौज तैनात आहे, स्वयंस्फूर्तीने आणि विशेष या रस्त्याने जाणाऱ्या मोर्चातल्या बांधवांना पिण्याचं पाणी पुरवण्याची व्यवस्था या राज्यातले सर्व धर्माचे नागरिक करतायत. नोंद करून ठेवा, सर्व धर्माचे नागरिक करतायत. मुस्लिम बांधव करतायत, दलित बांधव करतायत, ओबीसी करतायत, धनगर करतायत, माळी करतायत, तेली करतायत, कुंभार करतायत, चांभार करतायत, सगळी लोक करतायत. दादांचं स्वागत होत आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांची व्यवस्था महाराष्ट्रातले हे सर्व धर्माचे नागरिक करतायत. मनोज जरांगे पाटील जर ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये असते ना, तर आज रस्त्यावर जाऊन बघा, गावोगावचे ओबीसी बांधव स्वागत करतायत मनोज जरांगे पाटलाचं पुष्पहार देऊन, आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथल्या त्या गावची मंडळी करते सध्या. हे सांगा त्या लक्ष्मण हाकेला सांगा, हे जरा बघ बाबा, तुम्हाला येऊन तुझ्यासारखं प्रायोजित नेतृत्व नाहीये हे. शरद पवारांचं नाव घ्यायचं, एकनाथ शिंदेचं कधी नाव घ्यायचं, कधी कोणाचं नाव घ्यायचं, आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाची हवा कमी करता येईल का याचा प्रयत्न करायचा. कोणीच नाही यांच्या पाठीशी. आणि जरांगे पाटील आणि मराठा समाज एवढा खंबीर आहे ना, कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा पाठिंबा घेऊन लढण्याची त्यांना गरज उरत नाही. बाकीच्याला लागतं पाठिंबा, आधार, गाडी फिरण्यासाठी, डिझेल, पाणी, खाण्यापिण्याची व्यवस्था बाकीच्याला लागते. मराठा समाजाच्या लोकांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना लागत नाही. ते सक्षम आहेत पूर्णपणे. गरीब गरजवंत मराठ्यांची व्यवस्था करण्यासाठी सक्षम मराठा पूर्णपणे आता मैदानात उतरलेला आहे. दादा एका बाईट मध्ये म्हणाले होते, हम भाकऱ्या बिकऱ्या पिठला गिटला सब लेके जाएंगे. भाकऱ्या बिटल्या बिकऱ्या पिठला बिटला सगळी तयारी झालेली आहे. प्रत्येकाच्या गाडीमध्ये ती व्यवस्था आहे आणि हे मराठ्याचं महावादळ मुंबईमध्ये पोहोचणार आहे. हे वादळ मुंबईत येण्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने तातडीने हा प्रश्न निकाली काढणं फार महत्वाचं आहे. खरंच दिवस सणाचे आहेत. मुंबईमध्ये आता एवढं मोठं वादळ मावणार नाही, पेलवणार नाही मुंबईला. हे मोठं वादळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही अपप्रवृत्ती त्यामध्ये घुसू शकतात. काही अपप्रवृत्ती या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू शकतात. सावध राहा सगळेच. सरकारने जास्त दक्ष राहिलं पाहिजे. सरकारच्या पोलीस यंत्रणेनं शांत डोक्याला हा विषय हाताळला पाहिजे. थोडाही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला राज्याच्या गृह खात्याने, तसा अंतरवली सराटीमध्ये मागे केला होता, गोरगरीब महिलांच्यावर लाठीचार्ज करून असा काही प्रकार केला तर सरकारला हे खूप महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली. तातडीने देवेंद्र फडणवीसांनी या विषयाकडे लक्ष घातलं पाहिजे. आता अगदी एका रात्रीमध्ये मंत्रिमंडळाची आपत्कालीन तातडीची बैठक बोलवून हा विषय मार्गी, आणि हा आता विषयच मार्गी लावला पाहिजे. कसलेही शाळा चालाकी या बोटावरच त्या बोटावर हे आता चालणार नाही. आणि गुणरत्न सदावर्ते सारख्या लोकांना मध्ये घालून मनोज जरांगे पाटलाच्या व्यक्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मागणीचं आणि आंदोलनाचं महत्व कमी करायचं नाही. मला कमाल वाटते, तुम्हाला वाटते का नाही मला माहित नाही. हे महाराष्ट्रातले जे मेनस्ट्रीम मीडियाची मंडळी आहेत ना, मुख्य धारातल्या न्यूज चॅनलच्या मंडळीचे जे पत्रकार बांधव आहेत, हे आपला कॅमेरा घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे का जातात हेच कळत नाही. महाराष्ट्रात किती लोक आहेत विद्वान, जे आंदोलनाच्या संदर्भात बोलतील, जे आरक्षणाच्या संदर्भात बोलतील, ज्याने आरक्षणाचा आयुष्यभर अभ्यास केलाय, अशा मंडळीकडे टीव्हीचे कॅमेरे जात नाहीत, गुणरत्न सदावर्तेकडे जातात.
गुणरत्न सदावर्तेंची मग ती नेहमीची ती भाषा, ती आरडाओरड, जरांग्या, हे जरांग्या, काय भाषा आहे. आपण वकील आहात, विधिज्ञ आहात, लोकांना कायद्याची भाषा ज्ञान सांगता तुम्ही, संविधानाच्या गोष्टी करता तुम्ही, शाहू फुले आंबेडकरांच्या गोष्टी करता तुम्ही. हे संस्कार आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, छत्रपती शिवरायांचं नाव घेता, गुणरत्न सदावर्ते जी, हे शिकवलं का तुम्हाला या आपल्या महाराष्ट्रातल्या थोर महापुरुषांनी? एखादा गरीब, प्रामाणिक, इमानदार नेतृत्वावर अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला, तो प्रयत्न महाराष्ट्रातल्या मराठा बांधवाने लाखोच्या संख्येत एकत्र येऊन हाणून पाडलेला आहे. हे तुम्हाला उत्तर आहे. दुसरा तर तुम्हाला कुठल्या शब्दात उत्तर द्यायची आवश्यकता नाहीये. चित्राताई, उघडा डोळे, बघा नीट. संगीता वानखेडे मॅडम, तुमचं जर काय अवघडच आहे, तुम्ही जरा डोळे उघडा, बघा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा महापूर कसा मुंबईच्या समुद्राकडे निघालेला आहे, अरबी समुद्राकडे निघालाय. बघा, हे उघड्या डोळ्याने या सगळ्या गोष्टी बघायच्या. वाटेल ते बोलायचं नाहीये. रास्त मागणी आहे, रास्त मागणीचा विचार करायचा. आणि मनोज जरांगे पाटील असो किंवा त्यांचे सोबत असलेले लाखो कार्यकर्ते असो, हे आपल्या सरकारकडे जात आहेत, आपल्या सरकारला मागतायत, आमचा तुम्ही प्रश्न सोडवा, तुम्ही मायबाप आहात. मायबाप सरकारकडे निघालेले महाराष्ट्रातले हे कोट्यावधी लेकरं आहेत. यांच्यावर लाठी चालू नका, यांना कायद्याचा बडगा दाखवू नका, यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करू नका. यांना समजून घ्या, यांच्या भावना समजून घ्या, यांचा प्रश्न समजून घ्या. तो निकाली काढण्यासाठी काय तुम्हाला तुमचं डोकं वापरायचं ते वापरा. अपप्रवृत्तीचं डोकं वापरण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळं महाराष्ट्रातल्या शांतताने सुव्यवस्थेला विनाकारण धक्का पोहोचेल. सणासुदीचं काळ आहे. सणासुदीच्या काळामध्ये अत्यंत आनंदानं आपल्या गणरायाचा हा उत्सव सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं साजरा केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण बी आपली जी भाषा आहे, निपात वगैरे शब्द आपण काय वापरले असो वापरू नका मेहरबानी करून. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, मुख्यमंत्री आहात, कोण्या पक्षाचे आहात माहित नाही, कुठल्या जातीचे आहेत महत्वाचं नाही, तुम्ही प्रमुख आहात, राजे आहात. आज संविधानिक अधिकार आहेत तुम्हाला राज्याचे प्रमुख म्हणून. हा प्रश्न आपण ढसाला लावा, हा प्रश्न सोडवा. आता जास्त तुम्ही या मराठा गरजवंत मराठ्याचा अंतही पाहू नका आणि मनोज जरांगे पाटील यांचा अंत पाहू नका. हा माणूस केवळ आणि केवळ जगतोय समाजासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी मरण्याची सुद्धा त्याची तयारी आहे. त्याने अनेकदा घोषित केलंय. तो आपला हात दाखवतोय, हाडाची काळं झाली, रक्ताचं पाणी झालंय, त्वचा सुद्धा अंगावर शिल्लक आहे का नाही अशी परिस्थिती आहे. तरी हा मराठ्याचा संघर्ष योद्धा, याला संघर्ष योद्धा म्हणायचं काही बावलट ते हाकेला संघर्ष योद्धा म्हणतात. कमाल वाटते मला त्या बावलटांची. संघर्ष योद्धा म्हणे लक्ष्मण हाके, संघर्ष योद्धा कशाला म्हणायचं ते मनोज जरांगे पाटील यांना म्हणायचं. महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी या गोष्टीची नोंद करून ठेवली पाहिजे. आंदोलन कसं असावं तर ते मराठा आंदोलनासारखं, आंदोलनाचं नेतृत्व कसं असावं तर ते मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं नोंद करून ठेवा इतिहासामध्ये. फालतू गोष्टी लिहिण्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट लिहा. उद्या जेव्हा 150 वर्षानंतर या राज्यातले लोक इतिहास वाचतील तेव्हा मनोज जरांगे पाटील नावाच्या एका सामान्य कार्यकर्त्याची, व्यक्तीची असामान्य कर्तृत्व त्याही लोकांना भविष्यातल्या वाचता येईल. प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मराठ्यांचा हा महासागर मुंबईकडे निघालाय, आपली स्वतःची तयारी करून निघालेला आहे. हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. मार्गी लावण्यासाठी गणरायाने मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला गणरायाने सुबुद्धी द्यावी आणि हा प्रश्न निकाली निघावी अशी प्रार्थना आम्ही सुद्धा आजच्या या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाच्या चरणी करतो. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढे आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं जरूर कळवा. आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.